नमस्कार. एकला चलोरेच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका वेगळ्या संघटनेला भेटणार आहोत. होय, ही संघटना अशी आहे की ज्यांनी आपल्या शहरी भागातल्या कागद, काच, पत्रा आणि एकूणच तो सगळा कचरा असतो आपल्या अवतीभोवतीचा, या कचऱ्याच्या एकूणच व्यवस्थेसाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि त्या कचऱ्याचं पुन्हा रिसायकलिंग करण्यासाठी, त्याचा पुनर्वापरासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत, ते प्रयत्न आपण सगळे जाणून घेणार आहोत. या संघटनेच्या माध्यमातून पुण्याच्या गुलटेकडी परिसरामध्ये आता आपण आहोत आणि त्या भागातल्या ज्या कार्यकर्त्या आहेत, या इथे प्रत्यक्ष काम करणारे आहेत, त्या सगळ्यांना आपण इथे भेटणार आहोत. आम्ही आपल्या घरामध्ये जो कचरा करतो, तो कचरा त्याची अगदी चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावणारा हा वर्ग हा नेहमी दुर्लक्षित राहिलेला असतो. आणि या दुर्लक्षितांचे जे प्रश्न आहेत, दुर्लक्षितांच्या ज्या समस्या आहेत, या समस्या ज्या पद्धतीने समाजापुढे यायला पाहिजेत त्या येत नाहीत. तर त्यांचा हा सगळा जीवन मरणाचा जो दररोजचा संघर्ष आहे, तो आपण त्यांच्याच शब्दातून ऐकणार आहोत. चला तर आपण भेटूया पुण्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी काम करणाऱ्या ज्या सगळ्या महिला आहेत, त्यांना आज आपण भेटणार आहोत. आज शैलजाताई, तुमचं स्वागत आहे एकला चलोरेमध्ये. तुम्ही सगळ्याजणी वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि कचरा वेचक ज्या महिला आहेत त्यांचे विषय, त्यांचे प्रश्न तुम्ही फक्त भारतातल्या नाही तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊन मांडून आलेले आहेत. जगातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये या महिलांनी आपली कैफियत मांडलेली आहे. परंतु अजून ज्या पद्धतीने त्या विषयावर विचार व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, ती होताना दिसत नाही. तुम्ही त्याच्याकडे कसं बघता, या संघटनेचं काम करतानाचे अनुभव? संघटना म्हणून जेव्हा एक 25 वर्षापूर्वी सुरू झाली तर तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची खूप वेगळी आहे. हे आमच्या सगळे शिलेदार आहेत या संघटनेचे आणि ते त्यांचे तर सांगतीलच, पण मी ओळख करून देते. सुरेखा गाडे आहेत आणि सुरेखा गाडे गेल्या 25 वर्षापासून संघटनेचं काम बघतात. त्या कार्यकर्त्या आहेत आणि त्या अध्यक्ष आहेत संघटनेच्या. त्याच्यानंतर या मस्केबाई या पिंपरीमध्ये काम करतात. हौसाबाई ससाणे आहेत. हौसाबाई ससाणे स्वच्छमध्ये आता सध्या काम करतात. हौसाबाई पॅरिसला गेल्या होत्या ना? हौसाबाई पॅरिसला गेल्या होत्या. पॅरिसच्या याच्यातली त्यांची भाषणं गाजली होती. मरियव्वा मळगी आहे. मरियव्वा पण म्हणजे तिचा संघर्ष खूप वेगळाच आहे. ती सगळेजण कचरा वेचक म्हणूनच काम करतात. आधी ती कुंडीवर जाऊन वेचायची, सगळेच म्हणजे हौसाबाई पण. आणि मग आता हे सगळे लोक काही स्वच्छमध्ये, काही अजून पण कुंडीवर जातात. खुडेबाई आहेत या पण पिंपरीतून आलेल्या आहे. सुमनबाईंना तर आपण सगळे ओळखतो. सुमनबाई मोरे आता जिनिवाला पण गेल्या होत्या, गेल्या वर्षी पण गेल्या होत्या. तुम्ही कुठल्या कुठल्या देशांमध्ये गेलेले? मला वाटतं काठमांडूला पण गेल्या, नेपाळला गेलेल्या, साऊथ आफ्रिकेला गेले होते पर्यावरणाच्या परिषदेवरती. आणि गेल्या वर्षी मी लेबर मीटिंगला जिनिवाला गेले. जिनिवा, साऊथ आफ्रिका आणि काठमांडू 2 वेळा गेले होते. आणि मला लेखा वाचता येत नाही, मी एकटी तिकडनं परत आले. ही तुमच्या संघटनेचं यश मानलं पाहिजे की ज्यांना बरोबर आहे. आणि लिहिता वाचता न येणारी, पण त्यांचं भाषण तर मी ऐकलेलं आहे, मला खूपच आवडलं. तुळजाव आहे आणि छाया सोनटक्के आहेत. या छाया सोनटक्के पिंपरीमध्ये काम करतात आणि ते ह्या सगळ्या पिंपरीच्या लोक जे आहेत तर ते एक रिसायकलिंग सेंटर चालवतात. तर ते रिसायकलिंग सेंटर म्हणजे आम्ही फक्त कचरा नाही गोळा करत, तर जे सभासद आहेत ते कचरा गोळा करण्याच्या पुढे पण म्हणजे रिसायकलिंगसाठी आणि पर्यावरणामध्ये खूप मोठं योगदान कचरा वेचकांचं आहे. बरोबर आहे. आता सगळीकडे पर्यावरण रक्षणाच्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात चाललेल्या आहेत. परंतु आपल्या समाजाचं फक्त पर्यावरण नाही तर आरोग्य रक्षणाचं काम या सगळ्या महिला करत असतात. या आता पुण्यातल्या जशा महिला आहेत तशाच मुंबईमध्ये आहेत, ठाण्यामध्ये आहेत, नगरमध्ये, सगळीकडे या महिला काम करताना दिसतात. आणि ज्या आपल्या अवतीभोवतीचा कचरा संपवतात त्यांच्या जीवनामध्ये मात्र जो अंधार असतो तो संपवण्याचा समाजाकडून प्रयत्न होत नाही. तुम्ही काय म्हणता त्या संदर्भात? आम्ही असं लोकांना म्हणतो की लोकांनी सहभाग घ्यायला पाहिजे आणि आम्ही जे काम करतो ते कचरा कोण निर्माण करतं? कचरा लोक निर्माण करतात आणि आम्ही तो कचरा म्हणजे रिसायकलिंगसाठी पाठवत असू
किंवा स्वच्छतेचं काम करत असू, लोकांच्या आरोग्यासाठीचं पर्यावरणासाठीचं काम करत असू, तर लोकांना याचं महत्त्व वाटलंच पाहिजे. 1993 मध्ये संघटनेचं काम सुरू झालं. 1993 म्हणजे सगळे लोक 72 साली दुष्काळातनं इथं आलेले. मला ते जाणून घ्यायचं आहे की हे जे दुष्काळातून आलेले सगळे विशेषतः मराठवाड्यामधून आलेले लोक आहेत, तर यांचा हा जो प्रवास आहे इथपर्यंतचा, तो मला त्यांच्या शब्दातून जाणून घ्यायला आवडेल. माझं गाव बीड जिल्हा आहे. तरी आमच्या आईवडिलांनी 72 साली दुष्काळ पडला म्हणून पुण्याला पोट भरायला आणलं. तरी इकडं आल्यावर काही कामधंदे नसायचे. आमची आई कागद कचरा वेचाय जायची. तेव्हा मी 4-5 वर्षाचीच होते. थोडे मोठे झाले तर आम्ही पण आईच्या पाठीमागं जायचो. तेव्हा किती 30 पैसे किलो भंगार विकायचं, 10 पैसे किलो कागद विकायचे. आम्ही तेव्हापासून करायचो. तर आम्हाला मग 15-14 वय झाले की लग्न करून दिले. आम्ही परत तेच कचऱ्याचंच काम करीत होतो. तरी आम्हाला खूप त्रास व्हायचा. आम्ही रोडवर फिरायचो, कुंड्या असायच्या, उकरड्या असायचे, तिथं डुकरं, गाया, कुत्रे चावायचे, हातपाय भरायचे घाणीने, गोमुताने. परत असं पाठीवर पोतं घ्यायचं, चाललं की कुत्रे भुकायचे, गाया मारायच्या. तरी आम्हाला खूप त्रास व्हायचा. मग एकदा आमचे बाबा आडाव, सुरेखा गाडे, लक्ष्मीनारायण ते आमच्या वस्त्यात आले. आणि आमच्या वडिलाच्या घरी आम्ही जास्त कचरा वेचक होतो ना. आमच्या वडिलांना विचारलं की इथं कचरा वेचक आहेत का? तर आमचे वडील म्हणले आम्ही बी करतो तेच, आणि बाकी लोक, इतर लोक पण आहेत. तरी मग ते म्हणले आम्ही संघटना करतो, तुम्हाला सभासद करतो, आणि तुम्हाला आम्ही कार्ड करून देऊ. म्हणजे कुणी हानमार करत नाही, कुणी वाचमेल पाणी प्या गेलं तरी बाई चोरी करायला आली का, पाणी मागितलं की बाई तू कचरेवाली चोरी करशील झाला, असे आम्हाला बरेच हे करायचे. आणि काही बायकांना तर संध्याकाळचं सिटीमध्ये फिरून व्याचायच्या ना. त्यांना तर पोलीस म्हणायचे आली चोरी करायला हप्ता दे, नाहीतर मग तुझं नाव सांगन. असे बरेच प्रकार पहिले घडायचे. मग आम्ही संघटना केली. कॉर्पोरेशनला सांगितलं की आम्हाला फक्त आय कार्ड द्या तुमचं महानगरपालिकेचं, की आमच्या बायाला हक्काने कचरा याचायला यावं. तर कॉर्पोरेशन काय देत नव्हते. तर म्हणायचे हे लोक आपल्याला पगार मागते कचरा वेचून बी काम केलं तरी. तर आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला पगार नको आहे, तुमचं फक्त ओळखपत्र द्या. तरी दिलं नाही. तर मग आम्ही मोर्चे काढले, कागद, काचपत्रा लावून राख्या बिक्या आम्ही गेटला लावले, मोर्चे काढले. त्यांनी दिलं. मग आमची कागद का संस्थाचे जरा आम्हाला बाबांनी आधार दिला, आमच्या सहकार केला सगळ्यांनी, मॅडम बायांनी त्यांनी. मग आम्ही फिरूनच वेचायचो. तर मग आता 2006ला मग स्वच्छ संस्था आम्ही कागद काचमधून केली. मग घरोघर कामं घ्यायला लागलो. तर आम्हाला पहिल्याच्या पूर्वीला गेटपासून चलून देत नव्हते. आता आम्ही कामाला गेलो ना, साहेबाईपाशी असं थांबून बोललो तर म्हणते बाई खुर्चीवर बसा, पगार देतात, चहा प्या. आता एकतर मॅडम आता सुद्धा शनशन कोर्टमध्ये आहे. मी कचरा घ्यायला गेले ना, बेल मारला ना, म्हणते मेरे को उठणे को नाही आता, जल्दी तू आ अंदर आणले. मग तिच्या देवापासून अशी किचन मध्ये जाणार, कचरा घेणार. म्हणजे असं आता कोणी आमचा तिरस्कार करत नाही. पहिले म्हणायचे घाणच हाई ही बाई, कचऱ्यावालीच हाई, ह्या चोऱ्याच करतात. म्हणजे आता पगार पण भेटतो आम्हाला. आणि मग आमच्या बाया बचत गट भरतात, बचत गट, इमा, ते काही सभासद पावते, आम्ही सगळं करतो. आणि पुण्यामध्ये बी काम चालू ठेवून आम्ही बाहेर देशात बी जातो. आणि तिकडं पण हे काम चालू केलेत. बरेच बाया आमच्या, कोणी फ्रान्सला, कोणी अमेरिकेला, जर्मनीला, नेपाळला, बऱ्याच देशात आमच्या बाया असं बदलून जातात. आमच्या संघ एक मॅडम किंवा एक मुलगा असतो ना, आम्ही संघ असतो. इथे कचऱ्याचा पुनर्वापर व्हावा, त्यातून चांगल्या वस्तू बनवाव्यात, यासाठीचा जो प्रकल्प आहे त्याच्या कामाची कॉन्सेप्ट काय होती? सुरुवातीला खूप जेव्हा भंगार लोक वेचल्यानंतर तो विकायला जेव्हा जायचे तेव्हा भंगारवाले माप मारणं, पैसे न देणं, हिशोब नीट ठेवणं, आज नाही पैसे उद्या ये, परवा ये, तर असं सगळं म्हणजे होतं. आणि अजूनही काही ठिकाणी असेल म्हणजे भंगारवाले दुकान. पण मग तेव्हा काय झालं की मग संघटनेने बाया जेव्हा मीटिंगमध्ये, आमची दर महिन्याला एक मीटिंग असते, तर मीटिंगमध्ये बाया हे प्रश्न जेव्हा मांडले, मग काय करूया याच्यातनं, मग त्यांनाच ते सुचलं. आणि मग त्यांनी एक कोऑपरेटिव्ह सारखं एक दुकान सुरू केलं.
ज्याच्यामध्ये या आता छायाबाई आहेत, छायाबाई तिकडेच कचरा टाकतात. छायाबाई असतील, खुडेबाई असतील, या सगळेजण तिथं माल घालतात. म्हणजे जवळजवळ 30-40 जणांनी ते दुकान सुरू केलं संघटनेचं. कॉर्पोरेशननी जागा दिली पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने, आणि मग त्या दुकानामध्ये हे लोक माल घालू लागले. बाकीच्या दुकानदारांवर त्यांचा दबाव पडला की आपल्याला फायदाच नाही झाला तर काय करायचं. मग लोक त्यांच्याशी नीट वागू लागले. तोपर्यंत बायांनी त्यांचं दुकान सेट केलं होतं. बायाच दुकान चालवतात, बायाच माप म्हणजे वजन बायाच करतात, म्हणजे सगळे सभासद. त्याच्यानंतर तिथे जो हिशोब ठेवायला आमच्याच एका सभासदांची मुलगी तिथे आहे, तिला पगार दिला जातो. त्याच्यातनं जे येणारा फायदा आहे तो बोनस म्हणून बायांमध्ये वापर. बोनस येतो किती मिळाला तुम्हाला? आम्हाला 60,000 रुपये भेटला. यांना 60,000. सगळ्यात जास्त कोणाला मिळाला? निर्मला खोकणे, तिला 1,90,000. 1,90,000. म्हणजे ज्या प्रमाणात त्या कचरा घालतील, म्हणजे यांनी 50 किलो घातला असेल, यांनी 25 किलो घातला असेल, त्या प्रमाणात त्यांना तो बोनस मिळाला. आता त्यांनी जर दुकानात घातलं दुसरीकडे तर हा बोनस किंवा हा फायदा दुसऱ्याला झाला असता. पण याचा फायदा असा झाला की लोक म्हणजे दुसरे भंगारवाले बायांना नीट वागवू लागले. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की बायांना काही नाही, मग हंडा दे, कुठे सोनं दे, असं दिवाळीच्या वेळेस. पण सगळ्यात ही लढाई बायांच्या सन्मानाची होती. आणि मग बायांना नीट वागवू लागले. म्हणजे भंगारवाले पण त्यांना माहितीये हे आज यांच्या जीवावर आपलं पोट चालतंय, जर नाही हे केलं तर उद्या हे दुसरं दुकान काढतील. तर त्यांच्यावर एक म्हणजे प्रेशर जे होतं ते प्रेशर चांगलं. या सगळ्या महिला ज्या आहेत या साधारणतः बीड, उस्मानाबाद त्या परिसरातून, कर्नाटक काही भाग तिकडून दुष्काळाच्या काळामध्ये म्हणजे 72च्या दुष्काळानंतर जे सगळे स्थलांतरित झाले होते शहराच्या दिशेने, त्यातल्या या सगळ्या महिला आहेत. त्यामुळे यांचं जगणं हे ग्रामीण संस्कृतीचे जे संस्कार आहेत ते त्यांनी जपलेले असणार आणि ते त्यांच्या गाण्यांमधून नेहमी व्यक्त होताना दिसतात. तर असं संघटनेची जी गाणी आहेत त्याला चळवळीची गाणी असतात. चळवळीची गाणी दर महिन्याला मीटिंग मध्ये चळवळीची गाणी सुरू असतात. तर गाणी कुठली गाणी असतात? अध्यक्ष मॅडम सांगू शकतील त्याच्यावर. लागली संसारा सवालाचा जवाब दे र देशाच्या सरकारा. सवालाचा जवाब दे र देशाच्या सरकारा. सोन्याची किंमत आणि गोड्यार तेलाला खोबरेलाचा थेंब मिळे ना डोईला घासलेटा वाचून अंधार सोयीरा. सवालाचा जवाब दे र देशाच्या सरकारा. दुधाच्या रंगाची उजली वळख परागंदा झालं खोबर खारीक गुळाच्या चहावर बाळाचा गुजारा. सवालाचा जवाब दे र देशाच्या सरकारा. उन्हात भाजतो पावसात भिजतो थंडीचा कडाका उघड्याने शोषितो आम्हालाच अजून का मिळेना निवारा. सवालाचा जवाब दे र देशाच्या सरकारा. 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 म्हणजे आम्हाला खूप त्रास असायचा. कुत्री मागं लागायची, डुकरं मागं लागायची, चावायची, नागरिक नाकं दाबून पळायची की कचऱ्यावाले इथं वास येतो म्हणून. त्याच्यामुळं आमची मुलं पण शाळेत घेत नव्हती. तुम्ही कचराही असता, कागदावाले आहेत, कुंड्याही असता, मग तुमची मुलं आम्ही कशाला शाळेत घ्यायची, असे आम्हाला खूप त्रास व्हायचा. नमस्कार. आपण पिंपरी चिंचवड इथल्या कचऱ्याच्या पुनर्निर्मितीसाठी संघटनेच्या माध्यमातून
जे केंद्र चालवलं जातं तिथे आलेलो आहोत. इथलं काम जर बघितलं तर लक्षात येतं की इथे पुणे शहरामध्ये साधारणतः 1500 टन कचरा निर्माण केला जातो आणि त्यातला 400 टन कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते, तो पुनर्वापरासाठी आणला जातो. म्हणजे याचा अर्थ हे जे कचरा वेचक आहेत पुण्यातले, त्यांच्या माध्यमातून जवळपास 30% कचरा हा वाचवला जातो. म्हणजे त्यासाठी महापालिकेच्या खर्चामध्ये बचत होते, महापालिकेचे पैसे वाचवले जातात आणि त्याच्या जोडीला एकूण पर्यावरण रक्षणाचं खूप मोठं काम या महिलांच्या माध्यमातून होतं. या सगळ्या कामाच्या संदर्भात मी सुमनताई इथे आहेत. सुमनताई, तुम्ही विदेशामध्ये गेलेल्या आहात आणि तिथे सुद्धा तुम्ही कचरा वेचणाऱ्या महिलांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या हक्काच्या चळवळीचा आवाज बुलंद केलेला आहे. तुम्ही किती वर्षांपासून काम करता? मी 13 वर्षाची होते तेव्हापासून कागदच येचत होते. तर तेव्हापासून कागद येते. तर आता या संघटनेमध्ये मी 20 वर्ष झालं मी संघटनेमध्ये आहे. कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत ह्याच्यामध्ये 20 वर्ष झालं मी काम करते. तर त्याच्यामध्ये असं आम्हाला खूप त्रास असायचा. पोलिसांचा त्रास असायचा, वॉचमॅनचा त्रास असायचा, नागरिकांचा पण त्रास असायचा. म्हणजे आम्हाला खूप त्रास असायचा. कुत्री मागं लागायची, डुकरं मागं लागायची, चावायची, नागरिक नाकं दाबून पळायची की कचऱ्यावाले इथं वास येतो म्हणून. त्याच्यामुळं आमची मुलं पण शाळेत घेत नव्हती. तुम्ही कचराही असता, कागदावाले आहेत, कुंड्याही असता, मग तुमची मुलं आम्ही कशाला शाळेत घ्यायची, असे आम्हाला खूप त्रास व्हायचा. मग आम्ही संघटनेमुळं आमची मुलं संघटनेने येऊन स्वतः येऊन त्यांनी कार्यकर्त्यांनी यायचं, त्यांना शाळेत घातलं आमचे मुलं. मग त्याच्यामुळं आमची मुलं पण शिकली. तुम्हाला 3 मुलं आहेत? 3 मुलं, एक मुलगी. मुलं पण शिकली. मग ते आमचे जे सभासदचे मुलं आहेत तर आम्ही ऑफिसमध्ये कामाला आमचेच मुलं कामाला लावतो. काहींचे दुसरीकडे करतात, काही तिथं करतात. त्याच्यामुळं आमचे थोडा बदल होत गेला. आम्हाला असं तुम्हाला जे काही बोलायचंय की आम्हाला कळत नव्हतं. आणि राहणीमानीत पण आम्हाला काही म्हणजे आमचा सगळाच बदल पडला संघटनेमुळे. की राहणीमानीत पण बदल पडला. आमची मुलं पण शिकवले कुणाशी कसं बोलायचं ही पण आम्हाला तिथं शिस्त लागली. त्याच्यामुळं आमचं खूप बदल झाला. त्याच्यामुळं आमचा फायदा झाला. तुमची परदेशातली भाषणं होती ती चांगली गाजली. मी यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ बघितलेले आहेत. तुम्ही एकदम दणदणीत बोललात आणि त्याच्यामुळं आम्हाला मग हे संघटनेमुळेच आम्हाला पण ती ताकद आली की कुणाला कसं बोलायचं, 4 माणसात कसं बोलायचं. आम्हाला एक जरी माणूस आला तर आम्हाला घाबरल्यासारखं व्हायचं बोलायचं पूर्वी. तर मग आता मी याला पहिल्या सुट्ट्याला गेले काठमांडूला. तर काठमांडूला गेल्यावर मला म्हणलं तू सुमनबाई जाते का काठमांडूला? तर हा म्हणलं जाते. इकडं मी गावाला फिरते म्हणल्यावर तिकडं पण जाईन. म्हणजे मला काही कळलं नाही की मी किती लांब जायचं. पण म्हणलं तिथून तुला एकटीला यायचं. हा, तर म्हणलं बीडला उस्मानाबादला एकटी जाते. तसं म्हणलं इकडनं पण ये. मग घरी गेले मुलं ह्यांना तर हा म्हणले. हे म्हणले तुला एकटीला यायचं. तर म्हणलं चालन मी एकटी येईल. मग घरी जाऊन मुलांना म्हणलं की मला नेपाळ काठमांडूला जा म्हणतात पण मला एकटीला यायचंय. मग माझी मुलं म्हणले काय नाही तू येतेच जा. मुलांनी पण सांगितलं नाही की एवढ्या लांब आहे म्हणून, कारण मी जायची नाही म्हणून. मग गेले विमानाने गेले, हे महिन्याने गेले. मग येताना मग मी काय केलं की जाताना लक्षात धरत गेले की कुठं थाही जातात काय करतात. मग हे लक्षात धरत मग तिथं लक्षात धरलं. मग तिकडनं येताना उद्या यायचं म्हणता संध्याकाळी झोप यायला. आता मी जाणार कशी. पण अजून म्हणलं की जाऊ द्या आपल्याला तोंड विचारत जाऊ की मनालाच धीर दिला. त्यामुळं मग आले मी कसं तर मग दिल्लीला आले. दिल्लीतून दुसरं बदलून इथं लवगावला आले. मग त्याच्यामुळं मग परत त्याच्यानंतर दुसरी ट्रिप माझी साऊथ आफ्रिकेला झाली. तर साऊथ आफ्रिकेला जाताना मग सोबत मनीषा देसाई होती. येताना पण होते आणि जाताना पण होती ती. मग तिसऱ्यांदा पौर्णिमा चिकन मान आणि मी 2 जणी गेलो जिनेवाला गेल्या वर्षी. तर मग ते पण त्या बी टायमाला म्हणलं तुला एकटीलाच यायचंय. म्हणलं चालेल मी येते. परत एकटीच आली. तिथून तुम्हाला ते इंग्लिश लिहिता वगैरे नाही, मला मराठी पण येत नाही आणि हिंदी पण येत नाही. मग मी तिथनं स्वित्झर्लंडला आले. तिथनं मग दुसरं धरून मुंबईला आले. मग परत या वर्षी पण मला म्हणलं तुला यायचंय आणि तुला परत बी एकटीलाच यायचंय. म्हणलं चालेल.
मग या वर्षी पण तशीच आले. मग तिथं स्वित्झर्लंडला उतरल्यावर मग मी विचारायला लागले की इथं मुंबईला कुठं जायचं, कसं जायचं. तर ते इंग्लिश सांगायला लागले, मला काही कळाला. मग म्हणलं आता ह्यांना काय उत्तर द्यायचं, काय बोलायचं ना कळालं. मग म्हणलं मग ती इंग्लिश बोलल्यावर मी काय केलं, म्हणलं नो इंग्लिश. नो इंग्लिश म्हणल्यावर त्यांनी असं केलं म्हणजे थांबा इथंच. मग मग मला त्यांनी त्या महिन्याच्या तिथं काउंटरवरून येऊन सोडलं. मग तिथं आपले मुंबईचे पुण्याचे लोक मला भेटले. मग तिथून मी व्यवस्थित आले. म्हणजे मला 3 वेळा बी काही अडचण कुठं आली नाही. पण हे तुम्हाला संघटनेमुळे बळ मिळालं, संघटनेमुळे बळ मिळालं. आणि आमच्या सगळ्या परिस्थितीत पण संघटनेमुळेच आमचा फरक पडला आणि बदल झाला. टाकताना त्यांनी सुया वेगळ्या करायला पाहिजे, हगीज पॅड ही सगळं वेगळं वेगळं ठेवायला पाहिजे. त्याच्यात उघडच टाकतात. तर त्यांनी जर नागरिकांनी काळजी घेतली की सगळं वेगळं वेगळं ठेवलं तर आमच्या आरोग्याला पण धोका होणार नाही. आमच्या आरोग्याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे. आता पुण्यामध्ये जो कचऱ्याचा प्रश्न आहे तो प्रचंड वाढलेला आहे. कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा सगळ्यांसमोर प्रश्न आहे. शेजारच्या ज्या ग्रामपंचायतींमध्ये आधी कचरा टाकला जायचा त्या म्हणतात की आमच्याकडे कचरा पाठवू नका, आणि लोकांच्या घरांमध्ये तर कचरा वाढतच चाललेला आहे. तुम्ही जेव्हा लहान होतात त्यावेळेस लोकांच्या घरातून येणारा कचरा तो कसा होता आणि आता कसा झाला, बदलत ते म्हणजे कसं होतं, पहिलं डायरेक्ट कुठं पण कंटेनर होती, त्यामुळं कुठं पण टाकायची लोक आणून, त्यातलं आम्ही वेचून घ्यायचो. पण आता असा आम्हाला प्रश्न झाला की आम्ही कागद काचमधून आम्ही स्वच्छ संघटना निर्माण केली की आम्हाला थोडा बदल करायचा होता कामामध्ये, की हीच काम करायचं पण थोडा बदल करायचा. म्हणून आम्ही स्वच्छ सहकारी संस्था केली. मग त्याच्यामुळं आम्ही दारादारातून कचरा घेतो, त्यांचं कलेक्ट करतो. मग त्याच्यातून वल्ल सुकं करून आम्हाला जे लागणारा तो कचरा काढून घेतो. त्याच्यामुळं नगरपालिकेचा खर्च कमी होतो. एक जर गाडी त्यांची फिरायचं म्हणलं दिवसभर तर 800-900 रुपये त्यांना खर्च येतो. कमीत कमी अंदाजे मी सांगतो, जास्तच पण कमी. एका ठेकेदार काय 800-900 काय देतात का, त्यांचे पैसे काय असतात? मग तेवढा आम्ही त्यांचा खर्च वाचवतो. मग त्यांनी आम्हाला काय करायला पाहिजे, त्यांनी आमच्या जी न लागणारा कचरा हे न्यायची पण सोय करायला पाहिजे का म्युन्सिपाल्टीनं. आणि आमच्या आरोग्याचं पण त्यांनी बघायला पाहिजे, विचार करायला पाहिजे आरोग्यासाठी. पुन्हा पेन्शन आम्हाला तपासणी त्यांचे सरकारी जे दवाखाना असतात तर आमच्या वेळात दवाखाना नसतात. आम्ही दिवसभर कामाला जाणार, त्याचे सकाळून दवाखाना असतो, आम्ही कामावर असतो. तर आमच्या वेळेस सर्व त्यांनी दवाखाना आम्हाला द्यावा आणि त्यांनी आम्हाला कार्ड द्यावा ते दवाखान्याची तपासणीसाठी. पुन्हा आम्ही कामही गाडा ढकलून कागद येचून आम्ही एकदम म्हणजे म्हाताऱ्याची काळ आम्हाला 40-50 वर्षातच येते. मग आम्हाला त्यांनी त्याच्यामुळं आम्हाला पेन्शन पण त्यांनी चालू वयाची 8 नाही ठेवावी. आणि याच्या तब्येती पण बिघडत असतील ना? तब्येती बिघडतात म्हणजे आम्हाला हाताला मास मोजे नसतात, तोंडाला मास नसतो, साहित्य व्यवस्थित नसतं, पायामध्ये काहीच नसतं. मग ते आम्हाला नसल्यामुळं आम्ही सारखं आजारी पडतो. मग ते आम्हाला पदरून दवाखाना करायचा म्हणलं तर आमच्याकडे पैसे पण नसतो. मग ही म्युन्सिपाल्टीचा एवढा खर्च कमी करतो आम्ही. मग यांनी आमच्या सगळ्या आरोग्याचं त्यांनी बघायला पाहिजे. त्यांनी आमच्या आरोग्यासाठी त्यांनी काही सोय करतच नाही. आणि मोठा विमा पण करायला पाहिजे, विमा पण करायला पाहिजे, विमा पण पाहिजे आम्हाला. संसर्गजन्य आजार होण्याची गोष्टी जास्त असतात, त्याच्यात सगळ्या प्रकारचा कचरा असतो ना, सगळा काही पण येतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्हाला रोगराई होतच ना. मग त्याच्यासाठी त्यांनी आमच्यासाठी विमा मोठा करायला पाहिजे, आरोग्याची सेवा द्यायला पाहिजे. त्या 3 महिन्यात 6 महिन्यात आमची तपासणी करायला पाहिजे, दवाखान्याची कार्ड द्यायला पाहिजे. तुम्हाला विचारत होतो की कचऱ्याचं प्रमाण कसं बदललेलं आहे. आधी आता वाढलंय शहरात ज्या पद्धतीने कचरा टाकला जात होता त्याचं आता प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यात प्लास्टिकचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि याच्या जोडीला ज्या दवाखान्यांमधून येणारा कचरा असतो तो वेगळा झालेला आहे, या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा असतो तो वेगळा झालेला आहे. म्हणजे हे प्रमाण भयंकर वाढलेलं आहे. तर तो वेगळा करणे, तो गोळा करणे, याच्यासाठी काय आम्हाला सॉर्टिंग शेड पाहिजे ना. ते जर आम्ही आणलं गोळा करून तर ते आम्हाला बसून ते सॉर्टिंग करायला वेगळं वेगळं करायला आम्हाला जागाच नाहीये.
तर ती मग आम्हाला जागा पण त्यांनी सॉर्टिंग शेडसाठी जागा द्यायला पाहिजे. आम्हाला रस्त्यावर बसलं तर रस्त्यावर बी बसू देत नाहीत, सोसायटीत बसलं सोसायटीत बी बसू देत नाही. मग हे कचरा त्यांचाच आहे नागरिकाचा. मग नागरिकांनी बी बसू द्यायचं नाही, म्युन्सिपाल्टीनी बसू द्यायचं नाही. मग आम्ही वेगळा वेगळा करायचं, सिग्रिगेशन करायचं कुठं आम्ही? मग याच्यासाठी त्यांनी आम्हाला जागा द्यायला पाहिजे ना. बरं आम्ही ते वेगळं काढून परत निर्मितीला पाठवतो, कचरा कमीच होतो ना यांचा. आम्ही जर इकला ते घ्यायला सिग्रिगेशनला हा कचरा तुम्ही दररोज बघत असतात, तुमच्या जगण्याभोवती कचराच आहे सगळा कचराच. आणि तो ज्यांच्या घरातून तुम्ही गोळा करता ते लोक हा सगळा कार्यक्रम बघतायत. तुम्ही त्यांना काय सांगाल की तुम्ही जो दररोज कचरा करता तो कचरा गोळा करताना या आपल्या आयाबायांचे काय हाल होतात याचा कधी तुम्ही विचार केलाय का? तुम्ही काय सांगाल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना की काय काळजी घेतली पाहिजे कचरा टाकतानाची? टाकताना त्यांनी सुया वेगळ्या करायला पाहिजे. हगीज पॅड हे सगळं वेगळं वेगळं ठेवायला पाहिजे, त्याच्यात उघडच टाकतात. तर त्यांनी जर नागरिकांनी काळजी घेतली की सगळं वेगळं वेगळं ठेवलं तर आमच्या आरोग्याला पण धोका होणार नाही. आमच्या आरोग्याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे. त्यांनी जर एकत्र टाकलं तर आमच्या आरोग्याची काळजी आम्ही कशी घ्यायची? आणि त्यांनीच उलट घ्यायला पाहिजे की आपला कचरा आपण आपलं स्वच्छ करतात ते, तर आपला कचरा ते उचलतात, तर त्यांची काळजी नागरिकांनीच आमच्या बायकांची आमची काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यांनी ओला कचरा वेगळा केला पाहिजे, सुका कचरा वेगळा, सगळंच वेगळं वेगळं करायला पाहिजे. ओला कचरा किचन मध्येच वेगळं वेगळं केलं तर आम्हाला पण त्रास होणार नाही, आमच्या पण आरोग्याला धोका होणार नाही, व्यवस्थित आम्ही राहू. निश्चितच आपण सगळेच म्हणजे या विषयाकडे खूप गांभीर्याने बघतो. तुमच्या सगळ्या सहकारी आहेत याच्यात काम करणाऱ्या, त्यासुद्धा आज इथे आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा शेवटचा या कार्यक्रमाचा शेवट तुमच्या संघटनेच्या गाण्यानेच करूया. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. तुम्ही सगळ्याजणी कचरा वेचण्याच्या सगळ्या कामाशी संबंधित आहात, संघटनेशी संबंधित आहात. मी जसं सुमनताईंना विचारलं की आपले सगळे प्रेक्षक जे कचरा करणारे प्रेक्षक, मी पण त्यातलाच आहे, सगळेच लोक कचरा करत असतात, तर यांनी काय केलं पाहिजे? त्यांच्या दररोजच्या जगण्यामध्ये कुठल्या गोष्टी कमी वापरल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टींवर नियंत्रण आणलं पाहिजे तर कचरा वेचक ज्या महिला आहेत त्यांचे कष्ट कमी होतील? जसं सुमनताईंनी सांगितलं, मला गाडेताई तुम्ही सांगा, तुम्ही अध्यक्ष आहात, या सगळ्या महिलांच्या बरोबर काम करता, तुम्ही काय सांगाल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? प्रेक्षकांना आम्ही हे सांगू इच्छितो की कचरा वेचक सुद्धा एक मनुष्य आहे आणि त्यांचा आरोग्याचा प्रश्न आपल्यासारखाच आपण समजला पाहिजे. आणि महानगरपालिका ज्या आहे सगळ्या आपल्या देशामधल्या, त्यांनी कल्याणकारी योजना काही महानगरपालिकांनी पुण्यातल्या तरी मंजूर केलेली आहे, पण अशा सगळ्या महानगरपालिकांनी अंमलबजावणी करावी. कल्याणकारी योजना ज्या आहेत कचरा वेचकांसाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्यामध्ये तरतूद आहे, आरोग्याची तरतूद आहे, त्यांचा विमा जो आहे वार्षिक भरायचा प्रीमियम त्याचा आहे त्याच्यामध्ये, आणि म्हातारपणासाठी पाय थकल्यावर पेन्शनची योजना आहे, ती सुद्धा नगरपालिकेने जबाबदारी उचलली पाहिजे. कारण की कचरा वेचक सगळे हे पुणे शहराचं पर्यावरण समतोल राखण्याचं महत्त्वाचं काम, त्याचबरोबर स्वच्छ शहर ठेवण्याच्या कामासाठी खूप हातभार लावत आहे. तर ते जबाबदारी आहे महानगरपालिकांची की त्यांच्यासाठी अशा सगळ्या कल्याणकारी योजना अंमलबजावणी करण्यासाठी. आणि नागरिकांचं महत्त्वाचं असं काम आहे की आपला जो कचरा आपण निर्माण करतो, आपणच निर्माण करतो, तो कचरा आपण सगळे करतो, तर त्याची विल्हेवाट लावण्याची सुद्धा आपली जबाबदारी आहे सगळ्यांची. प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे, आवश्यक तिथं आपण आपल्या कापडी पिशव्या नेल्या पाहिजे सोबत सामान आणायला. आणि जे काय आपण मटेरियल घेतो कंपन्यांकडनं, त्या कंपन्यांची जबाबदारी आपण त्यांना सांगितली पाहिजे की तुम्ही हे मटेरियल परत घ्या, आम्ही जे वापरणार नाहीये ते, जेणेकरून की थर्माकोल आहे थर्माकोल याच्यामध्ये देतात, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंमध्ये परत त्याचं उत्पादन होत नाहीये. आणि कचरा वेचकांना विनाकारण मग महानगरपालिकेचे कर्मचारी तुम्हीच विल्हेवाट लावा, त्यांनी निर्माण केले का? कचरा वेचक एक प्रकारे स्वतःचा उदरनिर्वाह कुणाला भीक न मागता करता येते, हे मोठं काम आहे त्यांचं.
त्याच्यासाठी अजून अधिकारी फक्त चांगलं काम म्हणून फक्त नाव असतात, पण प्रत्यक्ष कुठं अंमलबजावणी करायच्या वेळेला कोणीच पुढे येत नाही. असं खूप हे चित्र भयानक आहे. तर असं वाटतं की नागरिकांनी जर मदत केली, सुकावला वेगळा करायला कचरा, आणि जे नको असलेलं जे कंपन्यांचं प्रोडक्शन आहे त्याच्यावर पण बंदी घालावी, की हगीज आहे, थर्माकोल आहे, अशा ज्या वस्तू आहेत की ज्यांना पुनरुत्पादन होत नाही ह्याच्यावर कंपन्यांनी बंधन घालायला पाहिजे. त्यांनी त्यांचं मटेरियल वेगळ्या प्रकारे वापरायला आणलं पाहिजे लोकांसाठी, असं एक आवाहन करतोय आम्ही. ते नागरिकांची जबाबदारी. जसं की आपण आता बघतो की काही ज्या नको गोष्टी असतात समाजामध्ये, तेव्हा काही लोक कसे समोर येतात आणि काही आंदोलनं करतात, सरकारला काही पत्रव्यवहार करतात, निवेदन येतात. तसं कचऱ्याचा प्रश्न पण जिव्हाळ्याचा आहे, तो सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्याच्यासाठी खूप पुढे येऊन सहभागी होऊन कचरा वेचकांना खूप चांगल्या प्रकारे मदत करण्याची त्यांची आम्ही अपेक्षा त्यांच्याकडनं बाळगतो आहोत. निश्चितच गाडेताई, तुम्ही जे म्हणालात ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही सगळ्या जणी प्रत्यक्ष काम करणारे आहेत, त्यामुळे ही समस्या तुम्हाला जेवढी कळते तशी कोणालाच कळणार नाही. त्यामुळे मी म्हणालो मगाशी की सुमनताईंनी सुद्धा लिहिलं पाहिजे. आता सुमनताई बोलतात पण त्यांनी लिहिलं पाहिजे आणि ते समाजापुढे गेलं पाहिजे, की समाजाने समजून घेतले पाहिजे ते प्रश्न. आणि तुम्ही सुद्धा समाजाचे घटक आहात, समाजाला मदत करणारे आहात, म्हणजे त्याला समाज स्वच्छ ठेवणारे आहात. तर त्यामुळे तुमचे हात जे आहेत समाज स्वच्छ ठेवणारे हात हे जर मजबूत झाले तर खऱ्या अर्थाने आपला देश मजबूत होईल. त्यामुळे मी तुमच्या हे जे काम आहे सुमनताई तुम्ही करतात, गाडेताई करतात, सगळ्या तुम्ही करतात, हे काम तुमच्या हातून सुटावं अशी अपेक्षा करतो. हे काम कोणालाच करावं लागू नये. आज ज्या पद्धतीने म्हणजे सगळीकडे आरक्षण आहे असं म्हटलं जातं, परंतु हे जे काम आहे आणि आरक्षणाला टीका केली जाते, परंतु हे जे काम आहे याच्यामध्ये महाराष्ट्र असो किंवा अन्य कुठलंही राज्य असतो, दलित, शोषित, पीडित हा जो वर्ग आहे तो 100% या कामात पिचलेला आपल्याला दिसतो. त्या वर्गाला याच्यातून मुक्ती मिळाली पाहिजे. आणि जसं प्रगत देशामध्ये हे सगळं काम यंत्राच्या माध्यमातून होतं, त्याच्या माध्यमातून झालं पाहिजे एवढीच अपेक्षा मी करतो. तुमचे हातात घेऊन आणि या हातांना समाधान मिळालं पाहिजे, मुक्ती मिळाली पाहिजे या सगळ्या कामातून. सगळ्या लोकांनी सुद्धा तसं केलं पाहिजे, समाजाने पण साथ दिली पाहिजे. नक्की सगळे लोक तुमचा विचार करतील अशी मी अपेक्षा करतो. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, इमान आम्हा एकच ठावे, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, श्रमगंगेच्या तीरावरती, गंगेच्या तीरावरती, कष्टकऱ्यांची आमची वस्ती, कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, इमान आम्हा एकच ठावे, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, काम गाळूनी काम करावे, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म 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 वेगळा नाही, जात
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी इथे या कार्यक्रमामध्ये आलात, एकला चलो रे मध्ये, आणि तुमचा सगळा प्रवास इथे तुम्ही मांडलात. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू. थँक्यू.